येशू हा माझा मित्र जाण, पाठिंबा मेंढपाळ, गुरु उपाध्याय दयावान, वराजाही तेजाळ. गुरु उपाध्याय दयावान, वराजाही तेजाळ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोककृत्य वर्तमानाच्या 6व्या अध्यायातील 39व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, त्याने त्यांस दाखलाही दिला की आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? आपण 2-3 अंध व्यक्तींना संगतीच रस्त्याने जाताना कधी पाहिले आहे का? त्यांतील एक अंध पुढे चालत असता इतर दोघे अंध त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालतात. मला नेहमीच प्रश्न पडतो, ते मागचे दोघे कोणत्या भरवशावर त्या पहिल्याच्या मागे चालत असतात? जर पहिला अंध खड्ड्यात पडला तर ती इतर दोघेही खड्ड्यात पडतील की नाही? जगाची स्थिती ही इतकीच दयनीय आहे. लोक स्वतःला देव किंवा देवाचा अवतार म्हणून घेणाऱ्या अनेक भोंदूंचे शिष्य होऊन अक्षरशः त्यांची पूजा करतात. मात्र त्याच देव व देवाच्या अवतारांचे अनेक प्रताप उघडकीस येऊन ते तुरुंगात गेल्याचे पाहायला मिळते. परिणामी त्यांच्या शिष्यांचेही भौतिक, नैतिक, वैयक्तिक अथवा कौटुंबिक नुकसान झालेले असते. होय, आंधळा आंधळ्याला मार्ग कसा दाखवणार? ख्रिस्त त्या काळातील स्वतःला नीतिमान, ज्ञानी व शास्त्रपारंगत समजणाऱ्या धार्मिक नेत्यांना उद्देशून बोलत होता. ते गुरु म्हणून वावरत, परंतु मुळात स्वतःच अंध असून समाजालाही नाशाच्या दिशेने घेऊन जात होते. ख्रिस्ताचा तर सल्ला होता, तुम्ही स्वतःला गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एकच आहे व तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. ख्रिस्त स्वतःबद्दल म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे व माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ अर्थात स्वर्गात कोणी जात नाही. कारण मनुष्याला स्वर्गात जाण्यासाठी अडखळण ठरणाऱ्या पापाचे क्षालन व्हावे म्हणून ख्रिस्त निष्पाप व निष्कलंक असताना देखील वधस्तंभावर मरण पावला व 3ऱ्या दिवशी विजयानं कबरेतून पुन्हा उठला. जो कोणी त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याला पापक्षमा व स्वर्गीय जीवनाचा लाभ घडतो. आपणही जगातील अंध गुरूंच्या मागे लागून नाशाच्या खाचेत वाटचाल करीत आहात काय? परमेश्वर तुमचे डोळे उघडो व जीवनाचा मार्ग असलेल्या ख्रिस्तामागे चालण्यास आपणास कृपा पुरवो. धन्यवाद.